पाथरी नगरपालिकामध्ये वित्त आयोगचे 8,11,00,000 रुपये आज नगरपालिकेच्या खात्यातून गायब झालेले. हे पैसे गेले कुठून हे विचारण्यासाठी जेव्हा जीबीची जनरल बॉडीची मीटिंग होती त्यावेळेस आमचे नेते बाबाजी दुराणी साहेब आणि आमचे सगळे नगरसेवक यांनी जेव्हा नगराध्यक्षाला प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काहीही याबाबत उत्तर न देता सभेतून ते पडून गेले. आणि आज शहरामध्ये स्वच्छता नाही. आज जेव्हा पाणी येतं त्या पाणी तुम्ही बघू शकत नाही असं पाणी आज या ठिकाणी येते. त्या पाणीमध्ये आज ब्लिचिंग पावडर नाही, शहरामध्ये स्वच्छता नाही. तर हे पैसे गेले कुठे? आणि पाथरी शहराच्या जनतेसाठी बाबाजी दुर्राणी साहेब आणि आमचे सगळे नगरसेवक सज्जपणे आज ठामपणाने उभे आहेत आणि आमच्या जनतेला आम्ही वारेवर सोडणार नाही. हो, जोपर्यंत आम्हाला याचे उत्तर मिळत नाही, हे पैसे गेले कुठून, हे जनतेचे पैसे, जोपर्यंत याचा हिशोब आम्हाला मिळत नाही आमच्या लढा चालूच असणार आहे. साहेब, जे तुम्ही आरोप करत आहे त्याचे काही पुरावे वगैरे आहे का आपल्याकडे? सगळं आपल्याकडे पुरावे आहे. आम्ही हे तुम्ही पुरावे बघा. आता हे प्रेस नोट आहे. याच्या बाबत नगर अध्यक्षांनी का याचे उत्तर दिले नाही? आज अधिकारी सीओनी का याच्या बाबत उत्तर दिले नाही? हे कोणीच आज आलेले नाही. आणि जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये जेव्हा आमच्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केलं तेव्हा नगराध्यक्षांनी काय याचे उत्तर न देता ते पडून गेला. ते नगराध्यक्ष याचे काय अर्थ निघते? सत्ता पक्षाविरोधात तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. हो. तर जिल्हाधिकारी प्रशासनाचा म्हणजे तुम्हाला प्रतिसाद कसा लाभला? जसं भेटायचं होतं तसं लाभलेलं नाही आतापर्यंत. तीर्थक्षेत्रासाठी बजेट आलं होतं त्याच्यामध्ये किती खर्च झाले? काहीही पैसे जे आले होते ते हिशोब द्यायला तयारच नाही. ते त्याच्यासाठी तर हे आंदोलन आहे ना आमचं, साखळी उपोषण. हुकुमशाहीच आहे ना. मग हे काय हुकुमशाहीच आहे. हो. सध्याचे जे विधान परिषदचे आमदार आहेत ते म्हणतात की 80-90 कोटी साईबाबा मंदिरासाठी निधी आणलेला आहे. मग ते निधी गेला कुठे? विकास आज तुम्ही शहरामध्ये विधात, आज तुम्ही रस्ते बघा, आज तुम्ही रस्त्यावर कचरे बघा, आज तुम्ही पाणीची व्यवस्था बघा, स्वच्छतेची व्यवस्था बघा, काहीच व्यवस्था नाही ना. आज तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही रेकॉर्ड करा आणि लोकांना दाखवा खरं काय आणि खोटं काय, तुम्हाला समजून जाईल ते. आज कर्मचारी जे आहे त्यांनी संप पुकारलेला आहे आज पाणीचे. हो, कर्मचाऱ्याला 6 महिने झाले त्यांची पगार नाही ना. आज 8वा महिना चालू आहे. कर्मचाऱ्याची नगरपालिकेची सर्व कर्मचाऱ्यांची पगार भेटली नाही.